हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर माझ्याकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी जाणार आहे वट पूजायला. अजून आवरायचं बाकी आहे, तयारी करायची मला. आणि मिस्टर गेले ऑफिसला, ते ऑफिसवरून आले की लंच ब्रेकमध्ये मग मी जाणार आहे. आणि 12:30च्या पुढेच जाणार आहे. आता वाजले 8:30. आता मी तयारी करून घेते. तरी साडी मी घालणार आहे आज. आणि अनुष्का आली आज स्कूलमधून आणि यांना दोघांना आज सुट्टी. योगा दिन होता. मला जायचं आहे वडाची पूजा करायला, तुला नाही. एवढा मेकअप करायला हां आज तुला कसं सेट केले भारी का रे? यायचं आहे तुला? तू पण मार वाडाला फेऱ्या, मग तुला बुद्धी भेटेन काहीतरी चांगली. हां आणि अनुष्काला सोबत घेऊन जाणार आहे मी. अनुष्का येणार माझ्यासोबत. यांना दोघांना इथंच ठेवणार आहे आज. तर आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायचं आहे आणि तयारी झाली, सगळे आवरलंय. आणि सगळेजण विचारत होते की चेहऱ्यावर खूप जास्त ग्लो आला, कशामुळे आला? तर तो ग्लो हा याच्यामुळे आलेला आहे. तर हे आहे नेचर शुअरचं बनाना ऑइल रिंकल फाईन लाईन्स. तर सगळेजण विचारत होते की चेहऱ्यावरती आता खूप जास्त ग्लो आला आहे. आणि काही दिवसापूर्वी माझ्या चेहऱ्यावरती थोडासा डलनेस आला होता, त्यामुळे मग मी हे ऑइल यूज करायला सुरू केलं. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो यायला चालू झाला. तर हे आहे नेचर शुअरचं बनाना ऑइल. तर हे बनाना ऑइल मुख्य प्रीमियम घटकापासून बनलेलं आहे. तर आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या, मुरूम, डाग, चट्टे यासारखे काही प्रॉब्लेम असतील तर हे ऑइल ते दूर करतं. नेचर शुअरचं बनाना ऑइल आहे हे. तर यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट आहे. तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील किंवा आपला चेहरा डल झालेला असेल, स्किन कोरडी झालेली असेल, आपल्या चेहऱ्यावरती बारीक पुरळ, सुरकुत्या किंवा डाग, चट्टे आणि आपली जर त्वचेची जळजळ होत असेल ते सुद्धा थांबवण्यास मदत होते. आणि हे नेचर शुअरचं बनाना ऑइल आपल्या स्किनला खूप फायदेशीर आहे. हे बनाना ऑइल कॉलेजन निर्मितीला उत्तेजन देते आणि आपल्या स्किनवरती सुरकुत्या वगैरे असल्या तर जातात. स्किन ग्लो करायला सुरुवात होते आणि आपली त्वचेची लवचिकता सुद्धा वाढू शकते. आणि त्यासोबतच आपल्या स्किनवरती प्रदूषणाचा प्रभाव सुद्धा होत नाही. आणि आपण जर उन्हात गेलो तर उन्हाच्या किरणापासून सुद्धा ते आपलं बचाव करतं. आणि आपल्याला जो मुरमांमुळे त्रास होतो त्यापासून सुद्धा वाचवतो. मुरमांपासून त्रास होतो, आपल्या त्वचेची जळजळ होते, खाज सुटते, त्यापासून सुद्धा हे ऑइल आपलं संरक्षण करतं. आणि हे ऑइल यूज केल्याच्या नंतर मुरमांचा त्रास पूर्णपणे गायब होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऑइल आपल्या स्किनला मॉइश्चराईज करायचं काम करतं. ज्यांची स्किन कोरडी आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. आणि त्यासोबतच आपल्या स्किनवरती मऊपणा येतो, चमक, लवचिकता येते आणि आपली स्किन ग्लो करायला सुद्धा सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे यूज करायला खूप सोपं आहे. आपल्याला दिवसातून 2दा यूज करायचं आहे. आणि हे तेल आपण हातावरती घ्यायचं आहे 3 ते 4 थेंब आणि त्यानंतर आपल्या स्किनवरती मालिश करायची आहे. हे ऑइल आपल्या हातावरती 3 ते 4 थेंब घ्यायचं आहे. आणि या ऑइलने आपल्या स्किनचे मसाज करायचा आहे. या पद्धतीने आपण स्किनचा मसाज करू शकतो. तर ही आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जातं आणि आपली स्किन ग्लो करायला सुरू होते. आणि आपल्या स्किनवरती जो कोरडेपणा आहे तो सुद्धा निघून जातो. त्याचसोबतच मुरमांचा, डाग, चट्टे यासारखे प्रकार होत असतील तर हे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हे ऑइल घ्यायचं असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता. एकदा यूज करून बघा, खूप फायदेशीर आहे. तर आता आम्ही वड पूजण्यासाठी आलेली आहे आणि इथे खूप जास्त गर्दी होती आणि फोटो वगैरे काढायचं काम पण चालू होतं प्रत्येकाचं. त्यामुळे मी थोड्या वेळ थांबून घेतलं, कारण मला पण फोटो, रील्स वगैरे काढायचे होते. म्हणून मग म्हटलं थांबून नंतर पूजा करावी. आणि ही वड पौर्णिमाची पूजा कशी घाईघाईत केली जात नाही, त्याला निवांतच करायला लागते. आणि गेल्या वड पौर्णिमेला अश्विनी आणि मी सोबतच आलेलो होतो. इथेच आलो होतो आम्ही मागच्या वड पौर्णिमेला सुद्धा. तर त्यामुळे मला अश्विनीची खूप जास्त आठवण येत होती आणि मला खूप एकटं पण वाटत होतं. कारण आम्ही जसं संगमनेरमध्ये आलो होतो तर तेव्हापासून अश्विनी आणि मी सोबतच वटपौर्णिमेला यायचे. आणि ह्या वर्षी ती नाही आहे, ती मम्मीकडे गेली आहे. त्यामुळे मला खूप जास्त एकटं वाटलं आणि पूजा करायला पण एकटंच वाटलं. कारण सोबत असल्यावर मजा येते आणि जरा बरं पण वाटतं सगळे एकत्र असले पूजा वगैरे करायला.
तर आता इथे मी वडाची पूजा करून घेतली आणि जे जे सामान लागतं पूजेसाठी ते सगळं आणलेलं होतं आणि हवा पण एवढी जास्त सुटली होती की तिथे दिवाच लागत नव्हता. शेवटी खूप प्रयत्न करून मग दिवा लावला आणि अगरबत्ती पण लावली. त्यामध्ये माझी पूर्ण एक माचीससुद्धा संपली, तरी माझा दिवा राहिलाच नाही शेवटपर्यंत. आणि मग म्हटलं जाऊ द्या, आता हवा चालू आहे त्यामुळे जशी पूजा होईल तशी करून घेतली आणि ते मी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. आता पूजा वगैरे झाली आहे आणि घरी जायचं आहे, तर मिस्टरांना ऑफिसला पण जायचं आहे. 12:30 वाजता ते लंच ब्रेकमध्ये आले होते, तसेच त्यांनी मला इकडे घेऊन आले. तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करू.